ओमराजे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे. आपली काय भूमिका आहे? ही चर्चाच असावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी कालही स्पष्ट केलं, आजही स्पष्ट करतो, की 2022 पासून 22लाही ज्यावेळेस पहिलं बनणं झालं होतं, त्यावेळेसपासून माझी भूमिका स्पष्ट आहे, की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत, उद्धवजी ठाकरे साहेबांसोबतच मी राहणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्यांच्यासोबतच राहीन. आणि खासदार साहेबांनी सुद्धा असा काही निर्णय घेऊ नये यासाठी माझे प्रयत्न असणार. काल तुम्ही पुण्यामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी गेला होतात. तुमची भेट झाली अशी देखील माहिती आहे ती समोर आलेली होती. नेमकं काय भेट झाली किंवा काय चर्चा झाली? आम्ही भेट घेण्यासाठी गेलो होतो. मला उशीर झाला होता. काल सकाळी मला त्यांची भेट घ्यायची होती, पण माझी ती भेट होऊ शकली नाही. मी अजून त्यांचे संपर्क साधून त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एकीकडे धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आपण जर पाहिलं तर 2 आमदार, 1 खासदार अशी जी परिस्थिती आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंना मानणारा, बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. ओमराजे यांना ही निर्णय घेण्याची गरज का पडली असेल? काय वाटतं नेमकं? याबाबत खरं तर म्हणजे तेच सांगू शकतील. हा निर्णय होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि काय कारण किंवा कशामुळे गरज पडली हे कदाचित तेच सांगू शकतील. संजय राऊत म्हणतायत की त्यांच्यावर दबाव आहे. जे पवनराजे हत्याकांड आहे त्याचा निकाल आहे. त्याचा त्या संदर्भात दबाव आहे असं ते सांगतायत. मग तेच याबाबत काय दबाव होता का नाही हे ते स्वतःच सांगू शकतील. याबाबत खरंच मला कुठली गोष्ट कल्पना नाही. खरं तर आपण केवळ सहकारी नाही तर आपण चांगले मित्र मित्र आहात. सातत्यानं ओमराजे आणि कैलास पाटील म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू असं पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मातोश्रीवर देखील आपली तशीच ओळख आहे. आता एक बाजू जी आहे ती दुसऱ्या गटामध्ये जाण्याबाबत मोठं चर्चा सुरू आहे. काय नेमकं भावना वाटते तुम्हाला? नाही, खरं तर म्हणजे ही कल्पनाच वेदनादायी आहे. आणि यात मनाला वेदना होतात. असं आपण मिळून काम केलेलं, एवढं संघर्ष करून आपण इथपर्यंत आलोय. आणि असं जर काही झालं चुकून, म्हणजे होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, पण झालं तर ही खूप वेदनादायी असेल. उद्धव ठाकरेंशी काय बोलणं झालं या विषयावर सगळ्या? 1-2 वेळा बोलणं झालं होतं. आता उद्याही वर्धापन दिन आहे पक्षाचा, त्यालाही मी जाणार आहे. त्यावेळेस भेट होईलच. आजच्या पक्षाच्या बैठकीला देखील दिल्लीच्या ओमराजे जाणार नाहीत अशी माहिती मिळते. हे सगळं म्हणजे त्या प्रवेशाच्या दिशेनं सकारात्मक वातावरण त्यांचं दिसतं सगळं. मी आपल्या माध्यमातूनच काही ठिकाणी वाचलं, की माझी भूमिका ते म्हणजे त्यांची भूमिका 20 तारखेनंतर निकालानंतर स्पष्ट करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. एवढंच मला आज तरी माहीत आहे. कैलास पाटील मातोश्रीचे एकनिष्ठ असणार. 100%. पण जर पाहिलं तर हे कैलास पाटील होते. ओमराजे निंबाळकर हे आणखीन कुठलीही याबाबत जी चर्चा सुरू आहे ती केवळ अफवा ठरावी असं जे मत आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं.